ही ऍप्लिकेशन आपण समजून घेऊ, कारण तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये तर नाही भेटणार, डायरेक्ट याचे फॉर्म्युले भेटेल. एम आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग about an axis passing through one of its ends. Okay, moment of inertia of a ring about an axis passing through end. Okay, बघा, about an perpendicular axis म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, कारण ऍक्सिस परपेंडिकुलर असणार. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग about an perpendicular axis. About a perpendicular axis. Perpendicular. ओके, ऍक्सिस तुम्हाला कसं ठेवायचं होतं? परपेंडिकुलर, आणि पासिंग कुठून होतं तर एका एंड पासून. आता मी डायग्राम काढतो आणि त्या डायग्राम वरून तुम्हाला समजून जाईल. बघा, तर रिंग लास्ट लेक्चरला आपण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतलेला आहे. कुठून घेतलेला आहे? सपोज ही रिंग आहे तुमची आणि त्याच्या सेंटर पासून जरी लाईन पास होत असेल, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आणि तो आलेला आहे तुमचा किती? तर तो आहे तुमचा mr² फक्त, राईट ना? mr² इतका. आता टायटल चेंज झालेला आहे, रिंगचाच घ्यायचा आहे, पण ही जी मोमेंट ऑफ इनर्शिया घेतलेला आपण, तो कुठून सांगितला तर एंड पासून सांगितला. आणि त्या रिंगला कसा आहे? परपेंडिकुलर, बरं का नाही? इथला अँगल जो आहे तो किती येतो तर 90 डिग्री. अशी जर कंडिशन असेल, या एंड पासून तुम्हाला वाटलं त्या एंड पासून या सर्कम्फरन्सच्या कुठे तुम्ही घेऊ शकतात, काय अडचण नाही. तर मी एक काम करतो, या ठिकाणी रिंग ड्रॉ करतो आणि त्यानुसार आपण काय करू तर ऍप्लिकेशन या ठिकाणी डिस्कस करू. तर सर्वात पहिले मी काय घेतला तर एक रिंग घेऊ. या ठिकाणी मी एक रिंग काय करतो तर ड्रॉ करतोय. हॉलो असणारे रिंग, ही काय झाली तर तुमची रिंग झाला. आता सर्वात पहिले आपण एक पॉइंट घेतला होता, हा सेंटर घेतला होता, त्याला कशाने पेंट केलं तर सीने पेंट केलं. आणि याच्या सेंटर पासून जर ऍक्सिस पास होत असेल, ही सेंटर पासून पास होणारी ऍक्सिस असेल. ठीक आहे, इथपर्यंत पार्ट दिसणार नाही, पुढचा पार्ट कंटिन्यू दिसेल. तर आपण काय केलं तर इथे डॉटेड लाईन या ठिकाणी रिप्रेझेंट केलं आणि उरलेला जो पार्ट आहे तो काय केला तर कंटिन्युअस लाईन. आणि ही जी बॉडी आहे याच्या अराउंड काय होणार तर रोटेट होणार. ठीक आहे, आणि याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो काय घेतला तर IC, आणि ऑलरेडी याचं डेरिव्हेशन झालेलं आहे आपलं, आणि तो काय तुमचा mr². आता मी कोणता पण एंड घेतला, एंड इकडचा घ्या, इकडचा घ्या, इकडचा घ्या, इकडचा घ्या, काही फरक पडणार नाही. कळतं? कुठं पण घ्या, पण आपल्याला या केसमध्ये सगळं बेटर कोणतं राहील तर एंडचं, इकडच्या एंडचं घ्यायचं, इकडचं नाही तर इकडचं घ्या. सपोज हा काय असेल तर तुमचा एंड पॉईंट असेल, आणि हा जो पॉईंट घेतला तो काय घेतला तर मी O घेतला. आणि या O पॉईंट पासून मला काय करायचं तर एक ऍक्सिस या ठिकाणी पास करायची. ओके, आणि या ऍक्सिसच्या अराउंड तुमची बॉडी आता काय होणार तर रोटेट होणार आहे. आणि याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो काय असेल तर तुमचं IO असेल. क्लिअर आहे? आता बघा, ही सेंटर पासून घेतली आणि ही ऍक्सिस घेतली. क्लिअर आहे? आता बॉडी तुमची या ऍक्सिस भोवती नाही फिरणार आहे, आता डायरेक्टली एंड पासून फिरणार आहे. कळलं? आणि इथून बॉडी पास होते आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड करायचा. आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व कराल रे, तर हे दोन ऍक्सिस, सेंटरवाली आणि एंड पासून पास होणार, दोन्ही ऍक्सिस एकमेकांना कशा आहेत तर त्या आहेत पॅरलल आहे. बरं का नाही? म्हणजे या केसमध्ये दोन ऍक्सिस पॅरलल आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी यूज करावं लागेल पॅरलल ऍक्सिस थेरम, या ठिकाणी यूज करावं लागेल. आणि या दोन सेंटर टू सेंटर मधला आपल्याला डिस्टन्स या ठिकाणी फाइंड करायचं आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे सेंटर टू सेंटर डिस्टन्स, दॅट शुड बी एच. आणि या पर्टिक्युलर केसमध्ये ती या रिंगची काय झाली तर रेडियस झाली, आणि रेडियस ऑफ रिंग कशाने पेंट केलं तर R ने पेंट केलं, कॅपिटल R. ओके, स्मॉल घेऊ शकता काय अडचण नाही. सेंटर टू सेंटर डिस्टन्स अँड परपेंडिकुलर डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस इज द R. म्हणजे या ठिकाणी यूज करू आपण पॅरलल ऍक्सिस थेरम. मग आता पुढचा पॉईंट घेतो, बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. ओके, काय पॅरलल ऍक्सिस थेरम तर ते स्टेटमेंट लिहून टाकू. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस, कोणता ऍक्सिस, इज इक्वल टू मोमेंट ऑफ सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया द ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि दुसरं काय, प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर
स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स ऍक्सिस मधलं. ठीक आहे, आयओ इज इक्वल टू आयसी प्लस एम एस स्क्वेअर. मग आयओ आपल्याला फाईन करायचा, तो तसाच घेतला. पण आयसी किती आहे, तर तो एम आर स्क्वेअर पुट करून टाका. आयसी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर प्लस एम एच. या केसमध्ये एच किती आहे, तर तो आहे तुमचा आर आहे, मग आरचा स्क्वेअर झाला. इथं रिझन द्या वाटलं सर, एच इज इक्वल टू आर अँड आयसी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. ते लिहिलं तरी चालेल, नसं लिहायचं तर नका लिहू. ठीक आहे, आयसी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर ऑलरेडी आपण ती फिगर मध्ये टाकलेली आहे. ओके, तर एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर किती होणार आहे, 2mr स्क्वेअर. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी ऑफ ए रिंग, बॉडी म्हणायचं ऑफ ए रिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू वन ऑफ इट्स एंड, एका एंड पासून पास होत असेल अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू 2mr स्क्वेअर. इका झाली तर त्याची व्हॅल्यू झाली. इज दॅट क्लिअर? ओके, आता हे झालं तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपण काय करू, तर रेडियस ऑफ गायरेशन घेऊ. ऑलरेडी रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. ठीक आहे, रेडियस ऑफ गायरेशन घेणार आहे आपण कुठून, तर एंड पासून पास होत असेल तर त्यासाठी पण आपण एक पॉईंट घेऊन टाकू. रेडियस ऑफ गायरेशनचा पण पॉईंट होऊन जाईल. रेडियस ऑफ गायरेशन फॉर रिंग अबाउट ए परपेंडिक्युलर ऍक्सिस about a perpendicular axis. आणि पासिंग कुठून होणार आहे, पासिंग थ्रू वन ऑफ इट्स एंड. अबाउट ए परपेंडिक्युलर ऍक्सिस पासिंग थ्रू वन एंड. पासिंग थ्रू वन एंड, एका एंड पासून का ना तर पास होणार आहे. आता ऑलरेडी आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला घेतलेला आहे, तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो एम के स्क्वेअर. जर रेडियस ऑफ गायरेशन घेतला तर मग या आयओच्या जागी मी काय टाकलं, तर एम के स्क्वेअर टाकलं. आणि या आयओ ची व्हॅल्यू किती आहे, तर तो आहे 2mr स्क्वेअर. तर इथं जनरल फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ओ पॉईंट म्हणजे एंड पासून, आणि त्याचा फॉर्म्युला जनरल काय घेतला, तर इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन तो नेहमी एम के स्क्वेअर आहे. ओके, दिस एम अँड एम का होणार कॅन्सल, म्हणजे के स्क्वेअर इज इक्वल टू करायला 2r स्क्वेअर. आणि नेक्स्ट स्टेप काय असेल, तर टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतला तर के 2 चा स्क्वेअर रूट येणार नाही, म्हणजे आर रूट 2 झाला आणि आर स्क्वेअरचा फक्त काय ना तर आर होणार. ठीक आहे, मग के रेडियस ऑफ गायरेशन किती येणार, तर के इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2r, रूटच्या बाहेर आर असेल. क्लिअर आहे का? झाला तुमचा रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे आपण सर्व फाईन करतोय, म्हणजे प्रत्येक एंड पासून गेल्यानंतरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आणि नंतर रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन वेगळं काहीच करायचं नाही, आयच्या जागी फक्त एम के स्क्वेअर टाकायचं आणि त्याला सिम्प्लिफाय करायचं. मग तुम्ही असं घेऊ शकतात, नाही तर के रूट आर इतक्या डिस्टन्स वरती घेतलं तरी एंड पासून पास होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या के पासून पास होणारा ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया दोघांचं काय राहील, तर सेमच राहील. ओके, म्हणून त्या केला रॅडियल डिस्टन्स म्हटलं जातं, ज्या ठिकाणी बॉडीचं आपण ज्या पॉइंटला मास कॉन्सन्ट्रेट करू शकतो ते घेऊ शकतो. क्लिअर आहे? तर हे झालं तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. तर आता मी नेक्स्ट टायटल टाकतोय मोमेंट ऑफ इनर्शिया एम आय. तर आता बी ऍप्लिकेशन वाटलं सर, बी पहिलं एक कन्सिडर करा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट एन एक्सिस passing through its diameter. About an axis passing through its diameter. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आहे, पण कुठून पास होणार, तर त्याच्या डायमीटर मधून पास होणार आहे. तर त्या केसमध्ये कसा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, कोणता मोमेंट ऑफ इनर्शिया असेल ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. ठीक आहे, आता बघा डायमीटर म्हटलं तर बघा एक या ठिकाणी मी तुम्हाला प्रॅक्टिकली थोडंसं प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आता ही रिंग आहे. ओके, आणि रिंगचा डायमीटर जर घेतला तर डायमीटर इथून असेल एंड टू एंड पास होणार, बरं की नाही. आता ही लाईन थोडीशी जास्त झाली तर आपण ऍक्सिस घेणार आहे, तरी ऍक्सिस इथून पास होते, बरं की नाही. म्हणजे त्या सेंटर पासून आणि सर्कलला टच करून जाते, बरं की नाही. तर असं जर असेल तर याला काय म्हणणार, आपण डायमीटर म्हणणार आहे. दिसतं ना सर्वांना? ओके, आणि दुसरी जी ऍक्सिस आहे आपल्याला, जी मेन ऍक्सिस आहे जी आपण डिराईव्ह केलं होतं, ती ऍक्सिस कुठून पास होते, तर रिंगच्या सेंटर पासून अशी, बरं का नाही, इथून पास होणार आहे अशी. आता हे खूप मोठं झालं तर मी वरून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, ही जी ऍक्सिस आहे ती कुठून होणार, अशी पास होणार, बरं का नाही. म्हणजे जी डायमीटरला ऍक्सिस आहे
त्या ऍक्सिसला ही ऍक्सिस कशी पॅरलल आहे का परपेंडिक्युलर आहे? परपेंडिक्युलर. ही झाली तुमची रिंग परपेंडिक्युलर, बरं का नाही? म्हणजे या केसमध्ये आपल्याला कोणता थेरम यूज करावा लागेल? तर यूज करावा लागेल परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आधीच्या केसमध्ये दोन्ही ऍक्सिस पॅरलल होत्या म्हणून मी यूज केलं पॅरलल ऍक्सिस थेरम. आता आपण यूज करणार आहे तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ओके, मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर. मी डायग्राम काढतो, डायग्राम वरून तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. मग सर्वात पहिले मी काय घेतला? तर सर्वात पहिले घेतला एक रिंग. ओके, तरी काय आली तर तुमची रिंग झाली. आता आपल्याकडे जो स्टँडर्ड ऍक्सिस आहे तो कुठून पास होतोय? तर बॉडीच्या सेंटर पासून. त्याला आपण सी ने रिप्रेझेंट केला, राईट? बॉडीच्या सेंटर पासून पास होतोय आणि बॉडीच्या सेंटर पासून पास होत असेल तर त्याला आयसी घेणार आहे. ओके, आणि जो आयसी आहे तोच म्हणजे आपला काय तर एम आर स्क्वेअर. ही स्टँडर्ड इक्वेशन तर माहित पाहिजे तुम्हाला. फक्त एकच माहित असणं गरजेचं आहे, ते म्हणजे काय तर ते कोणतं? तर सेंटरचं माहित असणं गरजेचं आहे. बाकीचं तुम्ही उरलेलं आरामात काढून घेशाल. ठीक आहे, या दोन थेरमचा यूज करून पॅरलल किंवा परपेंडिक्युलरचा. ठीक आहे, तर या प्रकारे. आता डायमीटर म्हणजे एंड टू एंड आपल्याला काय करायचं? ते डिस्टन्स घ्यायचं. मग इथून काय करा तर एक ऍक्सिस इथून ड्रॉ करा. ओके, ही झाली डायमीटर. मग आपण याला पुढे एक्सटेंड करू. इस लाईन पुढे एक्सटेंड केला म्हणजे ही ऍक्सिस होऊन जाईल तुमची. इस लाईन पुढे एक्सटेंड करू तरी काय झाली तर तुमची ऍक्सिस. मग या सेंटर पासून पास होणार ऍक्सिसला ही कशी तर परपेंडिक्युलर आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला परपेंडिक्युलर. पण बघा आपण जेव्हा डेरिव्हेशन घेतलं ना परपेंडिक्युलर तेव्हा फक्त एक्स आणि वाय ऍक्सिस नाही घेतलं तर अजून एक ऍक्सिस घेतला तो म्हणजे कोणता? तर झेड ऍक्सिस. मग या ठिकाणी अजून एक ऍक्सिस तुम्ही घेऊ शकता तो म्हणजे कोणता? तर झेड ऍक्सिस. झेड किंवा वाय कोणता घ्यायचा तो घ्या. अजून एक ऍक्सिस घेतलं. ओके, तर ह्या प्रकारे आपण काय घेतलं तर डिफरंट ऍक्सिस घेतले. मग 3 डायमेन्शन मध्ये आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय. बघा असं घेतलं आपण. तर ही जी पहिली ऍक्सिस होती ती कुठून पास होते? त्याच्या डायमीटर पासून. आता दुसरी अशी घेतलेली मी, बरं का नाही, याला परपेंडिक्युलर. ती पण कुठून पास होणार आहे? तर याच्या डायमीटर पासूनच पास होणार आहे. समजून राहिलं ना? पहिली ऍक्सिस पण डायमीटर आणि दुसरी ऍक्सिस पण त्याच्या डायमीटर. ही काढून घेतो. पहिली ऍक्सिस अशी होती, ही अशी होती ओरिझोंटल. आता आपण व्हर्टिकल घेतलं, ती पण कुठून पास होणार? तर रिंगच्या डायमीटर पासूनच पास होणार आहे, बरं का नाही? मग सपोज मी काय घेतला तर हा घेतला तुमचा एक्स ऍक्सिस घेतला आणि एक्स ऍक्सिस साठी मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स घेतला आणि आय एक्स सध्या कुठून पास होतं तर डायमीटर म्हणून त्याला काय करू तर आय डी कन्सिडर करू. व्हॉट इज डी? डी काय रिप्रेझेंट करतोय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट इट्स डायमीटर. आणि हा कुठे? तर हा घेतला तुम्ही सपोज वाय ऍक्सिस घेतला. हा काय घेतलाय तर तुम्ही वाय ऍक्सिस घेतलाय आणि वाय ऍक्सिस जर घेतला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तो काय घेतला तर आपण आय वाय आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहील तर तो पण डायमीटर पासून पास होतोय म्हणून तो पण काय घेतला तर आय डी घेतला. आणि हा कोणता असेल तर हा असेल तुमचा झेड ऍक्सिस असेल आणि झेड ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशामध्ये गेला तर आय झेड आणि आय झेड म्हणजेच आयसी असेल आणि आयसी म्हणजेच काय असेल तर एम आर स्क्वेअर असेल. ठीक आहे, मग या प्रकारे आपण या ठिकाणी डायग्राम कंप्लीट केली. ओके, इज दॅट क्लिअर? आता आपण यूज करू कोणतं तर बाय युझिंग परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. बाय युझिंग परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. काय परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम? तर तो आहे तुमचा आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. पण आय झेड म्हणजेच आपण काय पुट करणार आहे तर त्याच्या जागी आय सी पुट करणार आहे. आय एक्स म्हणजेच काय आहे तर तो आहे आय डी प्लस आय वाय म्हणजेच काय तो सुद्धा काय तर आय डी आहे, बरं का नाही? मग या ठिकाणी रिझन द्यायचं तर देऊन टाका. ऑलरेडी आपण डायग्राम मध्ये ते दिलेलं आहे, तुम्हाला द्यायची काही गरज नाही आणि तो कोणी विचारणार पण नाही कारण सिलेबसचा पॉईंट दिलेला नाही. डायरेक्ट याचे फॉर्म्युले दिलेले तुम्हाला. आयसी काय आहे तर आयसी म्हणजेच काय तर एम आर स्क्वेअर आहे, ती पुट करून टाका एम आर स्क्वेअर. आणि आयडी प्लस आयडी किती होणार आहे तर 2 आयडी होणार आहे. आयडी प्लस आयडी 2 आयडी. 8 इकडे मल्टिप्लाय इकडे काय करा तर डिवाइड करून टाका. मग आयडी काय भेटेल? आयडी भेटेल तुमचं एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय काय असेल तर 2 आणि एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आपण कोणाचा तरी मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तो म्हणजे कोणाचा तर डिस्कचा घेतला, बरं का नाही? मग डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रिंगच्या डायमीटर पासून पास होणाऱ्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया
दोघांचा कसं राहणार तर सेमच राहणार. इक्वेशन सेम आहे. क्लिअर आहे. फॉर्म्युला एकच आहे. रिंगचा डायमीटर वाला आणि डिस्कचा सेंटर वाला, तर दोघांचे फॉर्म्युले एकच भेटतं. ठीक आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया झाला तुमचा mr². आता तुम्ही म्हणाल परत सेंटर पासून ऍक्सिस पास केलं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सर्वात कमी होता. पण या सेंटर पासून जर केला तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुमचा जास्त असेल. पण असं जर पास केलं, अशी बॉडी रोटेट होत असेल तुमची, बरं की नाही, या ऍक्सिसच्या अराउंड अशी रोटेट होत असेल तर या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतोय. म्हणजे पहिले mr² होता याचा, आता अशी जर पास केली तुम्ही डायमीटरच्या अराउंड अशी बॉडी रोटेट असेल तर त्याच्यापेक्षा पण कमी होणार आहे. पण तो पण कुठून पास होतोय तर बॉडीच्या सेंटर पासूनच पास होतोय. समजून राहिलं ना. तर सेंटर पासून जो पास होतोय तो सर्वात कमी असतो आणि या केसमध्ये डायमीटर तो पण सेंटर पासून पास होतोय, त्याचाही मोमेंट ऑफ इनर्शिया कमीच असला पाहिजे. ओके, झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. आता पुढचं काम काय आहे तर पुढचं आपल्याला याचं रेडियस ऑफ गायरेशन फाइंड करायचं. रेडियस ऑफ गायरेशन याच्यासाठी फाइंड करायचं, तर तो रिप्रेझेंट करू आपण के ने. रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. मग आयडीच्या जागी काय पुट करा तर तो पुट करा mk² आणि mk² ची व्हॅल्यू काय तर तो आहे तुमचं mr² डिवाइडेड बाय 2. आयडी ची व्हॅल्यू mk² टाकून दिली. क्लिअर आहे. कोणताही असू द्या mk² टाकायचं तुम्हाला. m आणि m काय आला कॅन्सल, मग काय आला तर k² r² डिवाइडेड बाय 2 आणि पुढच्या स्टेपला याचं काय करा तर स्क्वेअर रूट घेऊन टाका. मग नेक्स्ट स्टेप टेकिंग स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट जर घेतला तर k काय भेटेल तर r² चा स्क्वेअर रूट r येईल, पण 2 चा घेता येणार नाही म्हणून त्याला काय करा तर √2 मध्ये टाकून द्या. मग रेडियस ऑफ गायरेशन किती भेटेल तर r डिवाइडेड बाय √2 इतकी तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन भेटेल. जर तुमचं डायमीटर मधून पास होत असेल तर या प्रकारचं इक्वेशन घ्यायचं आहे. आणि डायरेक्टली एंड पासून आणि प्लेनला कसं आहे परपेंडिक्युलर आहे. क्लिअर आहे. प्लेनला कसं आहे तर परपेंडिक्युलर आहे, तर त्या केसमध्ये पण तुम्ही हे घेऊ शकता. आता नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आपल्याला, किती बी झालं ना, आता डी घेऊ आपण. सी घेऊ. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट ए ऍक्सिस करू आपण. अबाउट एन ऍक्सिस passing through one of its ends in its plane. बघा समजून घ्या कसं सांगितलं. किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता बघा, जर तुम्ही सर्कल घेतला किंवा रिंग घेतला आणि रिंगच्या एका एंडला एक लाईन पास होते तर त्याला टँजंट म्हणू शकता, बरं की नाही. मग तुम्ही दुसरं पण वर्ड त्याच्यात रेफर करू शकतात. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट ए टँजेन्शियल ऍक्सिस इन इट्स प्लेन. आणि पुढचं काय घेऊ शकता अबाउट ए टँजंट परपेंडिक्युलर टू प्लेन. क्लिअर आहे. असं म्हणू शकता तुम्ही. टँजंटच असणार आहे. टँजंट काय करतो तर त्या कर्व पार्टला एका पॉइंटला टच करून पास होतो, बरं की नाही. मग टँजंटच झालं. क्लिअर आहे. मग तुम्ही टँजंट म्हटलं तरी चालेल आणि एन पासून म्हटलं तरी चालेल. मी टँजंट पण टाकून देतो. टँजंट इन इट्स प्लेन. आणि आधीचं जे टायटल टाकलंय त्याच्यात काय करा तर टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन असं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. तर ते ऍड करून घ्या वाटलं सर पहिल्या केसमध्ये. आता आपण डायग्राम काढतो मी, त्या डायग्राम मध्ये तुम्हाला क्लिअरली समजून जाईल. तर परत एकदा मी काय घेतलं तर रिंग घेतलं. या ठिकाणी मी काय घेतलं तर रिंग घेतला. आता रिंगचं काय करायचं आपल्याला सेंटर कन्सिडर करायचा. आज आला तुमचा सेंटर. तशी याची काही गरज नाही आपल्याला. आपला सेंटर कोणता आहे तर हा सेंटर आहे. क्लिअर आहे. आता आपल्याला काय करायचं टँजंट इन इट्स प्लेन म्हणजे सेंटर पण कुठे पाहिजे तर प्लेन मध्येच पाहिजे. मग वरचा काढायचा नाही. मग आपण काय करणार तर फक्त खालचाच पार्ट काढणार आहे. मग टँजंट घेतला इन इट्स प्लेन. ओके. तर सेंटर पासून पास होणारी ऍक्सिस या ठिकाणी मी ड्रॉ केली, पण कशामध्ये घेतली तर प्लेन मध्ये घेतली. का बरं प्लेन मध्ये तर आपला जो पुढचा ऍक्सिस आहे तो पण कुठून पास होतो तर प्लेन मध्ये आणि त्याला टँजंट आहे, बरोबर की नाही.
तर तुम्ही असंही काढू शकतात. असं काढलं ना मग इथे येणार, मग ते थोडंसं तुम्हाला समजत नाही, त्याच्यामुळे मी ते इन्क्लाइन काढलं. ठीक आहे. आणि याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया जर सेंटर पासून युनिट प्लेन पास होत असेल त्याचा इतक्यात आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे काय, mr² डिवायडेड बाय 2. इज दॅट क्लिअर? आता आपल्याला काय करायचं, इथे या ठिकाणी टँजंट घ्यायचा आणि याला एक पॅरलल लाईन या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करायचं. क्लिअर आहे? पॅरलल लाईन याला काय करा तुम्ही ड्रॉ करा. पुढे वाटलं सर एक्सटेंड करून घ्या. याला पॅरलल लाईन आहे तर थोडंसं डायग्राम काढून घ्यायचं. ठीक आहे. तर या प्रकारे तर या दोन्ही लाईन ज्या आहे एकमेकांना कशा आहेत तर पॅरलल आहे. ओके. मग या दोघांमधलं काय करायचं आपल्याला, परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं, सेंटर टू सेंटर परपेंडिक्युलर डिस्टन्स राहील. ठीक आहे. आणि हा जो परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे या केसमध्ये किती राहणार तर r इतका राहणार. आणि सपोज हा पॉईंट काय घेतलं तर मी O घेतला आणि याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो काय असेल तर IO, आणि तोच आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचा. बॉडीचे डायरेक्शन दाखवा रोटेशनची, या डायरेक्शन मध्ये तुमची बॉडी रोटेट होऊ शकते. कोणत्या डायरेक्शन मध्ये होईल त्याला काय अडचण नाही. आता दोन ऍक्सिस कशा एकमेकांना पॅरलल आहे, म्हणजे आपल्याला परत यूज करावं लागेल कोणतं तर पॅरलल ऍक्सिस थेरम. बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम काय आहे तर त्याचा फॉर्म्युला आहे IO इज इक्वल टू IC प्लस MH². हा झाला तुमचा पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला. पण IC या केसमध्ये काय आहे, mr² डिवायडेड बाय 2a, mr² डिवायडेड बाय 2 प्लस MH. H किती आहे तर H या केसमध्ये R, मग R चा स्क्वेअर इतर रिझन द्या वाटतं सर. H इज इक्वल टू R अँड IC इज इक्वल टू mr² डिवायडेड बाय 2. याला क्रॉस मल्टिप्लाय करता येईल. क्रॉस मल्टिप्लाय जर केला तर हा भेटे फक्त mr² प्लस याने याला मल्टिप्लाय करा म्हणजे 2 mr² आणि डिवाइड बाय करायला तर 2, राईट. 1 mr² प्लस 2 mr², किती झाला 3 mr². मग जर सपोज तुम्ही IO जर फाइंड केला, तर तो काय भेटेल 3/2 mr². हा झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता या एंड पासून घेतला तर सगळ्यात जास्त भेटू राहिलं तुम्हाला 3/2 mr², नाही 2/2 mr² जास्त होता, आता त्याच्याशी कमी आहे. सर्वात जास्त 2 जर प्लेनला परपेंडिक्युलर आहे, एंड पासून पास होते म्हणजे टँजंट असेल. क्लिअर आहे? टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त राहील. ओके. आणि टँजंट इन इट्स प्लेन असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी राहील. सर्वात जास्त प्लेनला परपेंडिक्युलर वाला टँजंट सर्वात कमी इकडे, आणि सर्वात कमी कुठं असेल जर सेंटर पासून पास होणारे पण प्लेन मध्ये, आणि प्लेनला परपेंडिक्युलर वाली त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त राहणार या प्रकारे. ठीक आहे. हा झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि पुढची स्टेप काय तर याचं रेडियस ऑफ गायरेशन फाइंड करू. रेडियस ऑफ गायरेशन फॉर दिस रिंग ऍक्सिस पासिंग थ्रू वन ऑफ इट्स एंड इन इट्स प्लेन. ओके. तर त्यासाठी IO च्या जागी मी काय टाकणार आहे तर पुट करणार आहे mk², आणि याची जी व्हॅल्यू आहे ती किती येतं 3/2 mr². दिस m गेट कॅन्सल, रिमेनिंग काय राहणार आहे k² इज इक्वल टू 3/2 r². नेक्स्ट स्टेप काय तर याचा स्क्वेअर रूट घेऊन टाका, टेकिंग स्क्वेअर रूट. आणि सपोज स्क्वेअर रूट जर घेतला तर k चा स्क्वेअर आहे त्याचा फक्त k होणार आहे. 3 चा स्क्वेअर रूट घेताना आणि 2 चा पण नाही, त्या दोघांना स्क्वेअर रूट मध्ये टाका. रूट 3/2 आणि r² चं घेता येणार आहे, मग त्याचं काय होणार फक्त r होणार. क्लिअर आहे? तर हा झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर तुमची ऍक्सिस एका एंड पासून पास होत असेल आणि त्याच्या रिंगच्या प्लेन मध्ये असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला घेऊ शकता. ओके. किंवा टँजंट इन इट्स प्लेन म्हणू शकता तुम्ही, अशा प्रकारे तुम्ही त्याला घेऊ शकता. सपोज ही डायग्राम तुम्हाला काढायला अवघड वाटत असेल तर ही रिंग काढून घ्या. ओके. त्यानंतर ही टँजंट काढा प्लेन मध्ये आणि त्याला अशी काढून घ्या. ही सिंपल होऊन जाईल. कळलं की नाही? असंही तुम्ही काढू शकता, असंही काढू शकता. तुम्हाला जसं वाटलं तशी तुम्ही डायग्राम काढू शकता. तुमच्या पद्धतीने राहील कसं काढायचं तुम्हाला. नेक्स्ट कॉन्सेप्ट घ्यायचा आता डी साठी. तर त्यात एक घेऊ आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. आता काय करायचं आपल्याला एंड पासून घ्यायचं आणि प्लेनला परपेंडिक्युलर घ्यायचं. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क about a tangential axis
tangential axis perpendicular to about a tangential axis perpendicular to its plane tangent घेतलाय tangential axis okay perpendicular to its plane त्याच्यातच इन्क्लूड करून घेऊ passing through one of its passing through end in its plane and passing through end म्हणजे सर्व आलंय तुमचं एंड पण आलंय आणि टँजंट पण आलंय ठीक आहे मग अशा प्रकारे मी सर्व वर्ड्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केले मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट ए टँजेन्शियल ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू एंड एका एंड पासून आपल्याला पास करायचं आहे आता मी डायग्राम काढतोय आता कोणासाठी घ्यायचं आपल्याला डिस्क साठी तर आला तुमचा डिस्क झाला ठीक आहे आला तुमचा डिस्क साठी डिस्क जर काढला तर पूर्ण पार्ट जो आहे तो कसा असेल तर तो असेल तुमचा सॉलिड मग एवढा पार्ट काय करायचा शेडेड करायचा ठीक आहे आता मी एवढा शेडेड करू शकत नाही तर मग पेन याच ठिकाणी माझं संपून जाईल ठीक आहे तर मी असे डॉट लाईन शेडेड पार्ट दाखवून देतो म्हणजे हा पूर्ण डिस्क आहे पूर्ण सॉलिड पार्ट ठीक आहे आता ऑलरेडी आपण याच्या सेंटर पासून पास होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केलेला आहे तो सी ओके आणि याच्या ऍक्सिस पास याला काय करायचं तुम्हाला एक ऍक्सिस या ठिकाणी ड्रॉ करायचं ओके ऍक्सिस या ठिकाणी काय केलं तर ड्रॉ केलं आणि याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो आयसी घेतला आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो तर mr² डिवायडेड बाय 2 आता एक एंड घ्यायचा आहे तो एंड तुम्ही इथे घ्या काही फरक पडणार नाही ठीक आहे मग या ठिकाणी तो एंड घेतला आणि याच्या एंड पासून मला काय करायचं तर परत एक ऍक्सिस या ठिकाणी ड्रॉ करायचं ती त्याच्या एंड पासून का ना तर पास होणार आहे ठीक आहे बॉडीची इडाली डायरेक्शन या डायरेक्शन मध्ये काय होतं तुमची बॉडी रोटेट होणार किंवा या डायरेक्शन मध्ये काही कुठूनही फिरू शकतं काय अडचण नाही आणि याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो काय असेल तर आयओ हा पॉईंट काय घेतला तर ओ आता हे दोन ऍक्सिस कशा एकमेकांना परपेंडिक्युलर आहे आणि परपेंडिक्युलर असेल तर या दोघांमधलं मला डिस्टन्स माहित असणं गरजेचं आहे ओके आणि हे जे डिस्टन्स आहे ती एच असेल आणि या पर्टिक्युलर केसमध्ये ती किती असेल तर आर इतकं असेल ठीक आहे आर इतकं तर काय असणार तर डिस्टन्स असेल आता दोन ऍक्सिस परत कसे तर पॅरलल एकमेकांना म्हणजे आपल्याला परत यूज करावं लागेल पॅरलल ऍक्सिस थेरम बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम काय पॅरलल ऍक्सिस थेरम तर तो स्टेटमेंट लिहून टाका दे आयओ इज इक्वल टू आयसी प्लस mh² आज आला तुमचा पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला आयसी ऑलरेडी आपण फाइंड केलंय ती व्हॅल्यू पुट करून टाका तर तो काय असेल तर mr² डिवायडेड बाय 2 प्लस mh². एच किती आहे तर एच आहे तुमचं आरचा काय करायचं स्क्वेअर याला क्रॉस मल्टिप्लाय करा क्रॉस मल्टिप्लाय केलं तर mr² प्लस 2 mr² आणि डिवायड करायला 2 mr² प्लस 2 mr² 3 mr². याच्या आधी जे इक्वेशन घेतलं तेच इक्वेशन आले याच्यात काही बदल झालेला नाहीये म्हणजे रिंग साठी टँजंट प्लेन मधला आणि डिस्क साठी टँजंट परपेंडिक्युलर वाला दोघांची फॉर्म्युले सेम आहे ठीक आहे मग या केसमध्ये आयओ भेटेल आणि आयओ किती भेटणार तर 3/2 डायरेक्ट मी सिम्प्लिफाय करतो तो म्हणजे काय तर 3/2 mr² आणि याचं रेडियस ऑफ गायरेशन घेऊन टाका रेडियस ऑफ गायरेशन k फॉर डिस्क अबाउट एन ऍक्सिस अबाउट ए टँजेन्शियल ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन त्यासाठी आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन भेटते आयओच्या जागी आयओ इज रिप्लेस बाय mk² अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आयओ आणि आयओची व्हॅल्यू आहे 3/2 mr². दिस m and m get cancel रिमेनिंग काय राहणार आहे रिमेनिंग इज k² इज इक्वल टू 3/2 r² आणि नेक्स्ट स्टेप याचं स्क्वेअर रूट घेऊन टाका टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला तर k इज इक्वल टू इन रूट ऑफ 3/2 आणि रूटच्या बाहेर का असणार तर r असेल ठीक आहे चला झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणासाठी तर डिस्क साठी आणि टँजंट कुठून पास होते तर एका एंड पासून आणि प्लेनला कसे येतात परपेंडिक्युलर ठीक आहे तर या प्रकारची कन्सेप्ट तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता आता आपल्याला नेक्स्ट घ्यायचं आहे बी ऍप्लिकेशन डायमीटर वरती घेऊ आपण ठीक आहे तर बी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट an axis
passing through its diameter. Moment of inertia of disk about an axis passing through its center. Passing through its diameter. डायमीटर पासून जर पास होत असेल डायमीटर मधून तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया का असेल. ऑलरेडी आपण ती डायग्राम जी आहे तर मी परत काय काढणार नाही. ओके, तर याच्यामध्ये फक्त मी चेंजेस करून घेतो. ठीक आहे, डायमीटर वरती घ्यायचं आहे तर ऍक्सिस तुम्हाला काढून टाकावं लागेल, रफ करावं लागेल. ठीक आहे, ही काढून टाकतो इथून आणि आय एच इज इक्वल टू आर तेवढाही मी कॅन्सल करून टाकतो. ठीक आहे, आता डायमीटर आहे तर एक ऍक्सिस तुम्हाला कुठून पास करायचं, त्याच्या सेंटर पासून तुम्हाला पास करणं गरजेचं असतं. या ऍक्सिस पुढे एक्सटेंड करा. तरी सपोज एक्स ऍक्सिस असेल आणि एक्स ऍक्सिस जर घेतला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल तर आय एक्स आणि सध्या कुठून पास होते तो डायमीटर मधून, म्हणून आय एक्सच्या जागी मी काय करू शकतो तर आय डी. अजून एक ऍक्सिस घ्या, तिसरी ऍक्सिस, ती याला परपेंडिक्युलर असेल. ओके, आणि ही आहे तुमची वाय ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जर घेतला तर तो आय वाय घेणार आणि तो पण डायमीटर मधून पास होतो, तो काय झाला तर आय डी झाला. हा जो आहे तो झेड ऍक्सिस वरती आहे, म्हणजे आय सी म्हणजेच काय असेल तर तुमचं आय झेड असेल. म्हणजे या ठिकाणी तीनही ऍक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, मग आपण पॅरलल काढून टाकणार आणि पॅरललच्या जागी काय घेणार तर परपेंडिक्युलर ऍक्सिस करणार. ठीक आहे, बाय युझिंग परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. बाय युझिंग परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आणि हा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय आहे, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय इथं तुमचं थेरम आहे. आय झेड काय आहे तर आय झेड आहे तुमचा आय सी. आय एक्स काय आहे तर आय एक्स आहे तुमचा आय डी आणि वाय आय वाय पण काय आहे तो पण आहे तुमचा आय डी. बरं का नाही, आय डी प्लस आय डी किती येणार आहे 2 आय डी आणि आय सी ची व्हॅल्यू काय आहे तर तो आहे एम आर स्क्वेअर बाय 2. आठवीकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा डिवाइड करा, मग आपल्याला काय भेटेल तर आय डी भेटून जाईल. आय डी इज इक्वल टू 2 इंटू 2 किती होणार आहे 4, म्हणजे भेटेल एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. आणि आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन घ्यायचं के, फक्त आयडीच्या जागी मी परत काय करणार आहे एम के टाकणार आहे आणि एम के स्क्वेअरची व्हॅल्यू काय असणार आहे तर ती आहे तुमचं या केसमध्ये एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. एम एम करणार आहे कॅन्सल, मग रिमेनिंग करायला के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. याचा स्क्वेअर रूट घेऊन टाका. स्क्वेअर रूट जर घेतला तर के आर स्क्वेअरचं करता येईल तुम्हाला फक्त आर आणि 4 कशाचं स्क्वेअर रूट आहे तर 2चं आहे, म्हणजे के इज इक्वल टू करायला तर आर डिवायडेड बाय 2. हे झालं तुमचं रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू. जर ऍक्सिस कडून पास होत असेल त्याच्या डायमीटर, डिस्कच्या डायमीटर पासून पास होत असेल तर हे तुम्ही घेऊ शकता. ओके, आणि आता लास्टचं घेऊ आपण, ते म्हणजे काय, ते म्हणजे टँजंट तुमचं कुठून पास होणार तर प्लेन मध्ये असणारे. डिस्क साठी आता मी सी नंबरची कंडिशन घेतोय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू अबाउट ए टँजेन्शियल ऍक्सिस म्हणून. Moment of inertia of disk about a tangential axis in its plane. आधी पण tangential axis होते पण ती perpendicular to plane होती. आता in its plane passing through one end, passing through one end. एका एंड पासून जर पास होत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. आता आपल्याला ई ऍक्सिस काढायची काही गरज नाहीये, सेंटर वाली, ठीक आहे, ई परपेंडिक्युलर वाली. मग आपल्याला सेंटर वालीच घ्यायची जी कशी असणार आहे प्लेन मध्ये असणार, बरं का नाही. मग ती जी ऍक्सिस आहे ती कोणती तर एक तर ई ऍक्सिस घेऊ शकतात, एक्स ऍक्सिस नाही तर वाय घ्या, तुम्हाला जी वाटली. ठीक आहे, आधी मी तशी डायग्राम काढली तर त्याच प्रकारची डायग्राम काढून देतो. ई पण घेऊ शकता तुम्ही, नाही तर मग ती पण घ्या. ठीक आहे, वाय वरती घ्या नाही तर एक्स वरती घ्या, काही फरक पडणार नाही. तरी झाली सेंटरवाली आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इतक्यातच फाइंड केला.
आणि तो आहे तुमचा mr² डिवायडेड बाय 4. मग आपल्या केससाठी आयसी राहील आणि याची व्हॅल्यू किती राहणार आहे, तर तो राहणार आहे mr² डिवायडेड बाय 4 राहणार. या ठिकाणी तो पॉईंट घेतला आणि याला एक टँजेंट तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायचं. ठीक आहे, या पॉईंट पासून आपल्याला एक टँजेंट ड्रॉ करायचं. ओके, आणि या दोघांमधला आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं आहे आणि इन दिस केस याच्यामधलं जे परपेंडिक्युलर असेल दॅट शुड बी डायमीटर रेडियस ऑफ दॅट डिस्क. ओके, आणि हा जो पॉईंट आहे तो ओ घेतला आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय ओ असेल. ठीक आहे, आता दोन ऍक्सिस एकमेकांना कसे आहे, पॅरलल आहे, म्हणजे आपल्याला यूज करावं लागेल बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम. आणि काय पॅरलल ऍक्सिस थेरम, तर तो आहे आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर हा झाला तुमचा फॉर्म्युला. आता ऑलरेडी आय सी या केसमध्ये आहे mr² बाय 4 आणि प्लस एम एच ची व्हॅल्यू काय आहे, तर ते आहे आर. मी इथं r² टाकलं, याला क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजेच काय भेटेल mr² प्लस 4 ने याला मल्टिप्लाय करा 4 mr² डिवायडेड बाय अगेन 4 हा झाला आय ओ. यांचं मल्टिप्लिकेशन करा 4 + 1 किती येणार आहे 5 mr² बाय 4 5 mr² डिवायडेड बाय 4 हे झालं तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. कुठून पास होतोय, तर या ओ पॉईंट पासून. याच्यासाठी आपण रेडियस ऑफ गायरेशन फाइंड करू. आता आयओच्या जागी परत mk² आणि याच्या जागी तुम्हाला व्हॅल्यू चेंज करायचं आणि ती आलेली आहे 5 डिवायडेड बाय 4 mr². m आणि m कॅन्सल झाला, मग काय भेटेल, तर k² इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 4 r². याचा स्क्वेअर रूट घेऊन टाका, 5 चं स्क्वेअर रूट येणार नाही, मग तो काय आला, तर √5 झाला. 4 चं येणार आहे, तर तो 2 झाला आणि हा r² चा फक्त r. मग रेडियस ऑफ गायरेशन किती भेटला, तर √5 डिवायडेड बाय 2 आणि r हे झालं तुमचं रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू. ठीक आहे, बघा आपण लास्ट लेक्चरला फिजिकल सिग्निफिकन्स घेतलं होतं बरं का नाही. फिजिकल सिग्निफिकन्स मोमेंट ऑफ इनर्शियाचा घेतला होता आणि त्याच्यामध्ये आपण दोन कंपॅरिझन केलं होतं, एक लिनियर मोशन आणि दुसरं रोटेशनल मोशन मध्ये घेतलं होतं बरं का नाही. आता लिनियर मोशन मध्ये आपण मास ही इनर्शिया घेतलं होतं आणि अँग्युलर मोशन मध्ये किंवा रोटेशनल मोशन मध्ये जो मोमेंट ऑफ इनर्शिया जो घेतला तो मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला आय. त्यानंतर आपण रिलेशन घेतलं होतं, तर या ठिकाणी आपण फोर्सचं रिलेशन घेतलं होतं, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. आणि त्या ठिकाणी आपण रोटेशनल मोशन मध्ये टॉर्कचं घेतलं होतं, टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. हे डायरेक्ट मी लिहून दिलं होतं तुम्हाला बरं का नाही. आता हे काय असतं नेमकं, कसं डेरिवेशन येणार आहे, तर त्याबद्दल आपण आता या ठिकाणी डिस्कस करणार. ठीक आहे, मग पुढचा पॉईंट घेऊ आपण, एक्सप्रेशन टॉर्क ऍक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी. एखादी बॉडी रोटेट होत असेल तर त्या बॉडीवरती किती टॉर्क ऍक्ट होणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं. ठीक आहे, तो जो फॉर्म्युला घेतलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला डिस्कस करावा लागेल. आता सगळ्यात पहिले काय कन्सिडर करा, तर एक रिजिड बॉडी घ्या. कन्सिडर अ रिजिड बॉडी. रिजिड कोणत्याही शेपची तुम्ही घेऊ शकता, मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल. ओके, आणि आता काय करा, तर एक पॉईंट कन्सिडर करा, तो मे बी सेंटर ऑफ मास असला तर बेटर आहे, नाही सेंटर ऑफ मास तर तुम्ही कोणता घेऊ शकता. ठीक आहे, मोस्टली सेंटर ऑफ मास कन्सिडर करा. आणि या पॉईंट पासून मी काय केलं, तर एक ऍक्सिस या ठिकाणी मी ड्रॉ केलं. एक ऍक्सिस या ठिकाणी मी काय केलं, तर ड्रॉ केलेलं आहे. आणि या ऍक्सिसच्या अराउंड ही बॉडी काय होणार, तुमची रोटेट होणार आहे. आता आधीच्या केसमध्ये बघा आपण कायनेटिक एनर्जी घेतलं आणि कायनेटिक एनर्जी घेताना आपला फॉर्म्युला जो होता तो 1/2 mv². मास बदल नाही व्हेलॉसिटी बरं का नाही. मग mv² या केसमध्ये बॉडी रोटेट होणार आहे, मग व्हीच्या जागी ओमेगा घेतलं, मग बॉडी रोटेट केलं विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इतक्याने आधीच्या कायनेटिक एनर्जी मध्ये. आता टॉर्क फाइंड करायचा आणि टॉर्क जर घेतला तर टॉर्कचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिस्कस केला, आय अल्फा. म्हणजे याच्यात अल्फा येणार आहे, म्हणजे आपल्याला ही बॉडी जी रोटेट करायचं ते रोटेट करायचं विथ कॉन्स्टंट किंवा युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फा.
अल्फा इतक्या अँग्युलर ऍक्सेलरेशन त्याला काय करायचं तुम्हाला रोटेट करायची आहे. ओके, आता पुढे पुढे काय करायचं, बॉडी कशापासून बनलेली, तर बॉडी बनलेली नंबर ऑफ पार्टिकल. तर त्यापैकी मी फर्स्ट पार्टिकल घेतला ज्याचं मास असणार आहे किती, तर m1 इतकं. ओके, आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तर त्या मास पर्यंत जर मी डिस्टन्स घेतलं तर तो ऍक्सिसला नेहमी कसा राहणार, तर परपेंडिक्युलर, म्हणून त्याला काय म्हणणार, तर आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पार्टिकल ऑफ मास m1 फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग जे डिस्टन्स आहे ते काय घेतलं, तर मी r1 घेतलं. आता बॉडी काय करतोय, रोटेशनल मोशन करतोय. म्हणजे हा जो पार्टिकल आहे तो कोणतं मोशन करेल, तर तो मोशन करेल सर्क्युलर मोशन. क्लिअर आहे. आणि सर्क्युलर मोशन असेल तर आज जाणार आहे इथून टँजेन्शियल जाणार आहे, इथली जर व्हेलॉसिटी घेतली तर ती टँजेन्शियल व्हेलॉसिटी असेल. पण बघा टॉर्कचा जर फॉर्म्युला घेतला तर टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. आधीच्या केसमध्ये आपण व्हेलॉसिटी घेतली होती v1, दिसतंय ना सर्वांना, आधीच्या केसमध्ये आपण व्हेलॉसिटी घेतली होती v1, पण इथं ऍक्सेलरेशन आहे म्हणजे तुम्हाला ऍक्सेलरेशन घ्यायचं a1. पण ऍक्सेलरेशन पेक्षा आपण फोर्स घेऊ, कारण फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सेलरेशन आहे. म्हणजे ऍक्सेलरेशन पण येऊन जाईल, फोर्स पण येऊन जाईल, सर्व येऊन जाईल. मग याचा जो फोर्स ऍक्ट होणार आहे तर तो काय घेतला, तर आपण f1 इतका घेतला. इज दॅट क्लिअर. तर तुम्हाला वेक्टर मध्ये घ्यायचं तर वेक्टर मध्ये, सध्या मी स्केलर मध्येच घेतो. मग मी पार्टिकल घेतला, त्याचा मास किती होतं, तर m1 इतकं, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स r1, आणि जो फोर्स ऍक्ट होणार तो किती घेतला, तर f1 इतका त्याचा फोर्स घेतला. आता पुढे नेक्स्ट पार्टिकल घेऊ. सपोज तो पार्टिकल जो आहे त्याचा मास किती असेल, तर m2 इतकं, आणि त्याचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल तुमचं r2 इतकं. क्लिअर आहे. आणि हा पार्टिकल कोणतं मोशन करणार आहे, सर्क्युलर मोशन. आणि याची जी टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आहे तर तो म्हणजे आपण फोर्स घेऊ, तो काय घेतला, तर f2, आणि त्या पार्टिकलचं मास किती घेतलं, तर m2. सिमिलरली आता काय करू, तर आपण थर्ड पार्टिकल घेऊ ज्याचा मास किती असेल, तर m3, आणि त्याचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन दॅट इज r3. त्याचं सर्क्युलर मोशनचे डायरेक्शन, आणि या ठिकाणी काय करू, तर आपण टँजेंट ड्रॉ करू, आणि तो जो आहे तो काय रिप्रेझेंट करेल, तर तुम्हाला f3 रिप्रेझेंट करेल. सिमिलरली आता नेक्स्ट पार्टिकल घ्या, त्याचं डायरेक्टली आता शेवटचं घेऊ आपण, त्याचं मास किती, तर mn, आणि जर परपेंडिक्युलर डिस्टन्स जर घेतलं तर ते काय असेल, तर rn इतका असेल. ही त्याची डायरेक्शन झाली, आणि या ठिकाणी फोर्स ऍक्ट होणार आहे टँजेन्शियल फोर्स, तो काय असेल, तर fn घेतला. मास किती, तर mn इतका. ओके, आता आपल्याला टॉर्क फाइंड करायचं. तर सर्वात पहिले आपण कोणासाठी घेणार आहे, फॉर पार्टिकल ऑफ मास m1. ओके, बॉडी इज मेड अप ऑफ नंबर ऑफ पार्टिकल. त्या नंबर ऑफ पार्टिकल पैकी आपण काय घेतलं, तर एक पार्टिकल घेतलं ज्याचा मास किती, तर m1 इतकं त्याचं मास आहे. फॉर अ पार्टिकल ऑफ मास m1, द टॉर्क ऍक्टिंग ऑन पार्टिकल इज. तर त्या पार्टिकल वरती किती टॉर्क ऍक्ट होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. आणि टॉर्कचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, टॉर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग सर्वात पहिले मी वर्ड्स मध्ये लिहून देतो, त्यानंतर मग आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू. टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, तर टॉर्क रिप्रेझेंट केला तो लेटर टो ने. ओके, फोर्स रिप्रेझेंट केला तो f ने, आणि जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते रिप्रेझेंट करणार आहे r ने रिप्रेझेंट करणार. ठीक आहे. मग जर मी टॉर्क पहिला पार्टिकल घेतला तर टो1, फोर्स किती आहे त्याचा f1, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असेल, तर r1. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मग टॉर्क टो1 इज इक्वल टू फोर्सला मास m1, ऍक्सेलरेशन असतं त्याचं a1, आणि जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते काय घेतलं, तर r1. इथं रिझन द्या, f इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. पण बघा जसं आपण लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी मधलं रिलेशन घेतलं, कसं v इज इक्वल टू r ओमेगा, तसं लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन मधलं रिलेशन आहे r अल्फा. ओके, तर आपल्याला फक्त r अल्फा घ्यायचा आहे. तर आपल्याकडे दोन ऍक्सेलरेशन होते, एक टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ ऍक्सेलरेशन, आणि दुसरं रेडियल कॉम्पोनंट ऑफ ऍक्सेलरेशन. बरं का नाही. तर टँजेन्शियल जर घेतला तर तो r अल्फा असतो, आणि रेडियल घेतला तर v इंटू ओमेगा असतो, नाही का. तर त्यापैकी आपण r अल्फा घेतला फक्त टँजेन्शियल कॉम्पोनंट.
मग टॉर्क टो 1 इज इक्वल टू m1 आणि a च्या जागी मी काय केलं तर r इंटू अल्फा कन्सिडर केला आणि r1 मग r1. पण बॉडी अल्फा इतक्या कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सलरेशन होत आहे, मग अल्फा 1 नका करू. ठीक आहे, मग इथे रिझन द्या a इज इक्वल टू काय असेल तर r इंटू अल्फा. r1 इंटू r1 काय होणार आहे, r1 स्क्वेअर होणार आहे. मग सपोज टॉर्क टो 1 जर घेतला तर मास किती आहे m1, r1 इंटू r1 काय झाला, r1 स्क्वेअर झाला आणि अजून काय राहिलं तर अल्फा राहिला. मग पहिल्या पार्टिकल वरती टॉर्क ऍक्ट होणार आहे किती तर टो 1 इतका. सिमिलरली आपल्याला टॉर्क ऍक्ट करायचा आहे उरलेल्या रिमेनिंग पार्टिकल वरती. ठीक आहे, सिमिलरली टॉर्क ऍक्टिंग on particle of masses काय काय मासेस आहे ऑफ मासेस m2 पुढचा m3 डॉट डॉट आपण काय घेतलं तर mn पर्यंत घेतलं, सर्व घेऊन टाकलं. m1 तर ऑलरेडी झालाय म्हणून m2 पासून घेतला, m2 पासून तर mn पर्यंत. मग सेकंड नंबरचा पार्टिकल असेल तर त्याच्यावरचा टॉर्क असेल टो 2 इज इक्वल टू m2 r2 स्क्वेअर अल्फा. सिमिलरली थर्ड पार्टिकल वरती टो 3 इज इक्वल टू m3 r3 स्क्वेअर इंटू अल्फा. आता डायरेक्ट शेवटचा घ्यायचा आपल्याला आणि शेवटचा घेतला तर टो n इज इक्वल टू mn rn स्क्वेअर इंटू अल्फा. आता या सर्वांच्या आपल्याला टोटल टॉर्क फाइंड करायचा आहे, टोटल टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी, ओके, रिजिड बॉडी. या सर्वांची काय करावं लागेल तर आपल्याला ऍडिशन करावं लागेल. ठीक आहे, टोटल टॉर्क acting on a rotating body मग टोटल टॉर्क जर घेतला तर सर्व टॉर्कची काय करा तर ऍडिशन करा. मग टॉर्क 2 इज इक्वल टू मग टो 1 घेतला प्लस दुसरा काय घेतला तर टो 2 घेतला, तिसरा टो 3 घेतला आणि शेवटचा जर घेतला तर तो काय असेल तुमचा टो n असेल. ओके, तर याचा पुट करा. मग टॉर्क 2 इज इक्वल टू टो 1 ची व्हॅल्यू काय आहे तर तो आहे m1 r1 स्क्वेअर अल्फा, m1 r1 स्क्वेअर अल्फा. टो 2 ची व्हॅल्यू काय आहे m2 r2 स्क्वेअर अल्फा, तिसरं काय तर m3 r3 स्क्वेअर अल्फा आणि आपल्याला काय करायचं आता शेवटचं घ्यायचं डॉट डॉट प्लस. जर शेवटचं घेतलं तर शेवटचं असेल तुमचं mn rn स्क्वेअर इंटू अल्फा. इज दॅट क्लिअर? आता सर्व टर्म मधून काहीतरी कॉमन येण्यासारखं आहे, तो म्हणजे अल्फा. मग अल्फा कॉमन घेऊन टाका. मग टॉर्क टो इज इक्वल टू अल्फा कॉमन जर घेतला तर इथं राहणार आहे m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर आणि शेवटचं जर घेतलं तर तो असेल mn rn स्क्वेअर आणि ब्रॅकेटच्या बाहेर मी अल्फा कॉमन घेऊन टाकला. ठीक आहे, आता हे जे ब्रॅकेटचे टर्म आहे तर याच्यामध्ये प्रोडक्ट आहे मास आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सच्या स्क्वेअरचा आणि सर्वांची सम आहे, मग त्याला आपण समेशन रिपेंड करू शकतो, बरं का नाही. मग टॉर्क टो इज इक्वल टू आज आला तुमचा समेशन काय तर एम आय आणि आर आय घेऊ आपण, चालेल. त्याचा स्क्वेअर घेतला आणि आय चेंजेस फ्रॉम 1 टू n, याला वाटतं ब्रॅकेट टाकतो आणि त्याच्या बाहेर करायला तर आय अल्फा राहिला. समेशन एम आय आर आय स्क्वेअर, आय चेंजेस फ्रॉम 1 टू n, याला म्हटलं जातं आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग टॉर्क जर घेतला तर टॉर्क इज इक्वल टू काय असेल तर आय इंटू अल्फा. आज आला तुमचा बेसिक फॉर्म्युला. ऑलरेडी आपण डायरेक्ट कॉन्सेप्ट नुसार घेऊन टाकला तर मग टॉर्कची व्हॅल्यू काय घेतली होती तर आय इंटू अल्फा आपण या ठिकाणी घेतलेली होती. ठीक आहे, मग टॉर्क इज इक्वल टू काय असेल तर आय इंटू अल्फा. क्लिअर आहे? आता याच्यानंतर आपल्याला जो पॉईंट घ्यायचा आहे याचं एसआय युनिट करायला आणि डायमेन्शन करायचं, तर ते आपण डेरिव्हेशन कम्प्लीट करून घ्या तुम्ही, त्यानंतर त्याचं एसआय युनिट आणि डायमेन्शन आपण घेऊन टाकू. आता नेक्स्ट आपल्याला एसआय युनिट घ्यायचं आहे, एसआय युनिट ऑफ टॉर्क. टॉर्क जर घेतला तर टॉर्कचा फॉर्म्युला हे घेऊ नका, हे पण घेतलं तरी चालेल, पण हे अँग्युलर साठी आलं. जनरल फॉर्म्युला आपल्या टॉर्कचा काय आहे तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स मेजर करणार आहे कशामध्ये, न्यूटन मध्ये, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स मीटर मध्ये. ओके, न्यूटन मीटर. आता न्यूटन जर घेतला तर न्यूटन म्हणजे फोर्स मास इंटू ऍक्सलरेशन, तो आहे केजी आणि ऍक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि आर म्हणजे मीटर, म्हणजे मीटर स्क्वेअर म्हणजे केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे टॉर्क युनिट तुम्ही न्यूटन मीटरच द्यायचं, किंवा तुम्ही केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर कोणाचं युनिट असतं तर जूल एनर्जीचं असतं, राईट ना.
मग एनर्जी पण देऊ शकता तुम्ही, पण टॉर्क आपण मोस्टली न्यूटन मीटरने देत असतो, जूल सहसा देत नाही त्याला, क्लिअर, तर द्यायचं नाही ते. आता याचं काय करू, तर आपण डायमेन्शन या ठिकाणी फाइंड करू. डायमेन्शन ऑफ टॉर्क, तर तो असेल एल म्हणजे मीटर, तो L⁻², M⁻1 असेल आणि T⁻, काय झालं तर -2, काय झालं त्याचं डायमेन्शन झालं. या युनिट आणि डायमेन्शन आपण या ठिकाणी फाइंड केलं, त्याचा फॉर्म्युला फाइंड केला. मग टॉर्कचा फॉर्म्युला या प्रकारे आपण घेऊ शकतो. तर उद्या जे घेणार आहे, उद्या जर सपोज लेक्चर असेल आपलं, तर मी तसं सांगेल, पण उद्या जर लेक्चर असेल तर आपण घेऊ लिनियर मोमेंटम काय, त्याचं एक्सप्रेशन काय, लिनियर मोमेंटम आणि नंतर अँग्युलर मोमेंटम. लिनियर मोमेंटम ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, आता आपल्याला अँग्युलर मोमेंटम या ठिकाणी डिस्कस करायचं. याच प्रकारे आपल्याला मॅथमॅटिकल टर्म्स घ्यायचं त्याच्या, आणि मग नंतर मोशन घ्यायचं, आपल्याला रोलिंग मोशन घ्यायचंय, त्याच्यामध्ये कशा प्रकारचं असणार आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार. ठीक आहे, तर आता चॅप्टर तुमचं संपतच आले जवळपास. पुढचं लेक्चर जर भेटलं तर हा चॅप्टर आपला संपून जाईल, थेरॉटिकल पार्ट.